दिनांक 10 ऑगस्ट पासून पुन्हा अमरावती जिल्ह्यासह शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 20 दिवसापासून जिल्ह्यात पाऊस सतत येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून येणारे पीक आता घरी येणार की नाही या योजनेत सध्या शेतकरी वर्ग सापडला असून यामुळे हतबल झाला आहे। तर एकीकडे अनेक आंदोलने, अनेक मोर्चे चालू आहे, मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही। अशा प्रकारची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आता स्वतः प्रतिक्रियांच्या माध्यमातून केलेली आहे। शेतकऱ्यांच्या सध्या शेतात कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद 6 इतर पिके आहे, तर भाजीपाला पिके सुद्धा मोठ्या प्रमाणात असून त्यात मिरची, वांगी, भेंडी इतर प्रमुख पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे। त्यामुळे या सर्व पिकाला त्या सततच्या पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे। शासनाने याकडे लक्ष घालून सरसकट मदत शेतकऱ्यांना जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।